तर नमस्कार मंडळी, आरुणा रेसिपीज या यूट्यूब चॅनेलला आपलं परत आज खूपच स्वागत आहे. आणि खरं तुम्ही सर्वांनी खूप अशी मला साथ दिलेली आहे. तर आपण आज एक चमचमीत पदार्थ बनवणार आहोत, कोल्हापुरी. करून पहा आणि नंतर कमेंट करा. तर मंडळी, आता आपण हे डाळ तडक्यासाठी आपली डाळ धुवून घेऊयात स्वच्छ, चांगली 2-3 पाण्याने. तर आपण इथं आता डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि कुकरला लावण्याच्या आधी ना त्यात आपण थोडी हळद टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला, कारण मिठाने छान चव येते शिजताना मीठ टाकल्यावर. इथं आपण आता हळद, तेल आणि मीठ टाकलेले छान असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरला लावूयात. आणि 3-4 शिट्ट्यामध्ये बघा गाळ करायचं आपल्याला डाळीचं पूर्ण, कारण 4 शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ शिजते आपली. आणि शिजताना पाणी थोडं कमी टाकायचं आहे, म्हणजे मग ते जास्त वरती येत नाही असं. तर पहा, या डाळ तडक्यासाठी लागणार आपण साहित्य घेतलेलं आहे. तर मी लसूण आहे ना टेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. लसूण आहे, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलं, कढीपत्ता, बेडगी मिरची शिवाय डाळ तडक्याला टेस्ट येत नाही ते. मात्र पहा, आपलं तेल तापत ठेवलेलं होतं ते खूप कडक झालेलं आहे. त्याच्यात आपण मोहरी टाकूयात, त्यानंतर जिरं टाकूया 2 चमचे, त्यानंतर कढीपत्ता टाकूया, मिरची टाकूयाची, बारीक चिरलेला कांदा टाकतो आणि लसूण टाकतो. इथे आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकतोय. पहा, मी खूप बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो. बघा, इथे आपला छान असा कांदा टोमॅटो परतलेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर. इथे आपण टाकतोय डाळ तडका मसाला. मसाले तुम्हाला जेवढे लागतील त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आणि आता टाकतोय आपण थोडीशी हळद, कारण हळद आपण डाळीत पहिलेच टाकलेली आहे, त्यामुळे थोडीशी हळद टाकायची. आता बघा, इथे पहा आपला मसाला खूप छान परतला आहे, खमंग असा वास सुटलेला आहे. आणि आता आपण डाळ पण इथे बघा, डाळ पण खूप छान शिजून घेतलेली आहे आपण. त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडासा हिंग टाकणार आहोत. त्यात आपण हिंग टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घेऊयात. छान डाळ शिजलेली आहे पहा. कोथिंबीर अशी डाळीत टाकली ना खाली तर तिचा कलर पूर्ण हिरवीच राहते, म्हणून मी डाळ शिजल्यानंतर डाळीतच कोथिंबीर टाकते. आपण डाळ टाकूया. तर पहा, बघून वरती बघा, तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. तर आजची आपली डाळ तडका कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की कळवा. करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, छान असा आपला डाळ तडका तयार झालेला आहे, कोल्हापुरी डाळ तडका. आणि पहा किती छान दिसतोय. तर खरंच तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपली ही रेसिपी आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.